पेसा 17 संवर्ग भरतीबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन पेसा भरतीला मान्यता देऊन सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना कायम करावे या मागणीसाठी आज विधान भवनाच्या पायरीवर अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री आमशा पाडवी तसेच अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री डॉक्टर किरण लहामटे, आरमोरीचे आमदार श्री रामदास मसराम यांनी आंदोलन करून सरकार व सभागृहाचे लक्ष वेधले. आदरणीय जिल्हा साहेब जुलै महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं. त्यानंतर 9 संवर्गाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती झाली. परंतु आता कोर्टानं निर्णय दिला की 50-50 आणि 50 जिथं 50% आहेत तिथं 50-25% तिथं 50% भरती करा. तर 25%पेक्षा कमी तिथं 25% त्या क्षेत्रामध्ये लवकर भरती करा. एकूण 9 संवर्गाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती झाली, पण अजून 8 संवर्ग म्हणजे 17 संवर्गाची भरती पूर्णत्वाला जात नाही. आमची या निमित्तानं मागणी आहे की सरकारने जर कोर्टाने निर्णय दिला तर ईडी विभाग कशाची वाट पाहतो. मुख्यमंत्री महोदयांनी लवकर आदेश देऊन या 17 संवर्ग पदाच्या भरतीला मान्यता द्यावी, भरती करावी आणि त्या सर्वांना कायम करावं. आणि जे आधीचे 9 संवर्गाचे भरले गेले आता त्यांना 1 दिवसाचा खंड धरायचा नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता. खंड धरू नये आणि त्यांची गेल्या वर्षी आपण त्यांना केलं त्यांना कायम करून द्यावं ही आमची मागणी आहे. यासाठी अतिसंख्य पदाच्या भरतीसाठी आमच्या पाटील यांनी त्यांचा प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तरही आलं. अतिसंख्य पदाची त्यांनी 12,500 भरती व्हायची, पण भरती मार्गी लवकरात लवकर लागेल. आणि आता माझी लक्षवेधी पदाची सुद्धा उद्याच्या या सत्रामध्ये असणार आहे आणि त्या लक्षवेधीच्या माध्यमातूनही आम्ही सरकारचं लक्ष घ्यायचं आहे. आता तुम्हाला माहीत असेल की अधिवेशनाची दिवस कमी आहे आणि किती लक्षवेधी लागते किती लागणार नाही हे सांगता येत नाही. आणि कदाचित उद्याच्या सत्रात लक्षवेधी येते का नाही, कारण शेवटी ज्या लक्षवेधी निघत आहेत त्या तुमच्या नंबर लागला तरचा प्रश्न आहे किंवा त्याची काढण्याची जी पद्धत आहे ते लॉटरी पद्धतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे त्या नंबर लागेल ना लागेल हे सांगता येत नाही. म्हणून आज आम्ही सरकारचं लक्ष वेधतोय की या प्रश्नाला तुम्ही लवकरात लवकर वाचा आणि पोहोचतोय तर तुम्ही त्याच्याकडे न्याय द्यावा हे लवकर मार्गी लागावं. यासाठी आम्ही सगळे आमदार मुख्य सचिवांना